बघा, जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. मृत्यू हा अटल आहे. मृत्यू हा हे जीवनाचं हे परम सत्य आहे. प्रत्येकाला मृत्यू एक दिवस, राजा असो, रंक असो आणि कोणी असो, उंदरापासून तर इंद्रापर्यंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना एक दिवस या मृत्यूचा स्वीकार करावाच लागेल. कारण मृत्यू अटल आहे. बघा, तरी मनुष्य किती अभिमानामध्ये जगतो. माझी धन संपत्ती आहे, माझी प्रतिष्ठा आहे, माझं सर्व एवढं आहे, या अभिमानामध्ये, या मदामध्ये जगतो. एक दिवस त्याला हे सर्व सोडायचं आहे. बघा, चांगला जर आपण विचार केला, सूक्ष्म विचार, जन्म देणारे दुसरे आहेत, जन्म देणारे माता पिता दुसरे आहेत, शिकव गेल्यानंतर दुसरे आहेत. बघा, लग्न जमवणारे दुसरे आहेत, लग्न लावणारे दुसरे आहेत, आणि आपण गेल्यानंतर आपल्याला स्मशानामध्ये नेणारे दुसरे आहेत. आग लावणारे दुसरेच आहेत, आग लावणारे दुसरे आहेत. परत आपण गेल्यानंतर आपल्या धनसंपत्तीची वाटप करणारे दुसरे आहेत. तरी मनुष्य एक दिवस त्या स्मशानामध्ये जायचं आहे, एक दिवस या शरीराची जळून राख होणार आहे. तरी मनुष्य एवढा अभिमान आणि एवढ्या अभिमानाने आणि जगतो महाराज. परंतु पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा या काळ लोकांनी तसे. त्याकरता अभिमान व्यर्थ आहे. कारण एक दिवस किती अभिमान असला, मोठमोठे राजे महाराजे आणि जे सामर्थ्यवान, त्यांनाही एक दिवस या मृत्यूचा स्वीकार करावा लागला. कारण मृत्यू हा अटल आहे आणि मृत्यू जन्माचं आणि सत्य आहे. बघा, आता येथे एक प्रश्न निर्माण होतो. बघा, जो गेलेला व्यक्ती आहे तो तर गेलेलाच आहे, परंतु शास्त्र असं सांगतं, रामायण असं सांगतं की काही व्यक्ती या जीवनामध्ये जगत असताना सुद्धा मृत्यू समान आहे. काही व्यक्ती असे आहे जे जिवंत फक्त दिसतात आणि ते मृत्यू समान आहे. मग असे कोण व्यक्ती आहे, त्यांच्यामध्ये काय विशेष लक्षण आहे, त्यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहे, त्यांच्यामध्ये गुण काय आहे, विशेष काय आहे, गुण काय आहे, अवगुण काय आहे, हे त्यांच्यामध्ये काय आहे की जे जगताना देखील, बघा, जे गेलेले आहे ते गेलेलेच आहे, परंतु जिवंत दिसतात तरी सुद्धा मृत्यू समान आहे. मग असे कोण व्यक्ती आहे, ज्यांच्यामध्ये काय लक्षण आहे? तर ज्यावेळेस आपण रामायण बघतो, रामायणामध्ये लंकाकांड आहे. बघा, ज्यावेळेस रामाचं आणि रावणाचं भयंकर असं युद्ध झालं आणि भयंकर असं युद्ध झालेलं आहे, रावण रणांगणामध्ये आणि युद्ध लढत आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी अंगद आणि त्या रावणाजवळ गेला आणि रावणाला बोलायला लागला की अरे रावणा, तुला मारून काही पुरुषार्थ नाही. प्रभू रामचंद्र तुला मारणार आहे, परंतु तुला मारून काही पुरुषार्थ नाही, कारण तू अगोदरच मेलेला आहे. आता रावण एवढा बलाढ्यवान आहे, एवढा शक्तिवान आहे, ज्याने आणि 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये टाकले, नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, एवढा सामर्थ्यवान, तीनही भुवनामध्ये ज्याचं साम्राज्य आहे, ब्रह्मदेवाला ज्याने पंचांगण वाचण्याकरता ठेवलं, अग्नी वायू सर्व देवी देवता ज्याच्या आणि त्या नगरीमध्ये आणि ज्याच्या नगरीमध्ये रावणाच्या लंकेमध्ये सर्व देवी देवता काम करीत आहे. आणि असा असणारा रावण शूरवीर, बलाढ्य, सामर्थ्यवान, शक्तिशाली असा असणारा तो दशानन, त्याला अभिमान झाला मी मृत समान आहे. मी कसा मृत्यू समान? तेव्हा तो अंगद म्हणाला अरे तुला मारण्यामध्ये पुरुषार्थ नाही, कारण तू मृत्यू समान आहे. आणि त्या अंगदाने तुळशीदास महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये. ज्यावेळेस आपण लंका कांड बघशाल त्या ठिकाणी आणि त्या अंगदाचा रावणाचा तो आणि संवाद आहे, त्या ठिकाणी तुळशीदास महाराजांनी वर्णन केलं. 14 प्रकारचे लोक कोण आहेत जे जिवंत असताना मृत्यू समान आहे, असे लोक कोण आहेत आणि त्यांच्यामध्ये विशेष लक्षणं काय आहे. त्यावेळेस तुळशीदास महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. कौल काम बस कृपीन विमूढा, अति दरिद्र जशी अति बूढा, सदा रोग बस सतत क्रोधी, विष्णू विमुख श्रुती संत विरोधी, तनुपोषक निंदक अगखानी, जीवत सव सम
14 ही प्राणी. आता हे 14 प्राणी सांगितले जे जिवंत असताना मृत समान आहे. मग त्यांच्यामध्ये काय लक्षण आहे बघा. जो अति कामी आहे, अति क्रोधी आहे, अति दरिद्री आहे, अति कंजूस आहे, अति लोभी आहे, कृपण आहे, अति आळशी आहे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे आणि दुसऱ्याच्या अत्यंत वृद्ध आहे आणि दुसऱ्याच्या पापाचं आणि भक्षण करणार आहे, केवळ शरीर पोषक असणार आहे, निंदक आहे आणि सदा भगवंताशी विमुख आहे आणि परमार्थ करण्यामध्ये विक्षेप करणार आहे. हे 14 प्रकारचे प्राणी सांगितले की जे जिवंत असताना मृत्यू समान आहे. बघा कोण आहे मृत्यू समान की ज्याच्यामध्ये लक्षण बघा. एक लक्षण, पहिलं लक्षण असं सांगितलं जो अत्यंत कामी आहे. आता काम हा विकार प्रत्येकामध्ये आहेच. कामाने कोणी सर्वांमध्ये जो काम आहे, परंतु आता ग्रंथ सांगतं, शास्त्र सांगतं, त्रिविधम नरकशेदम द्वारमनाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. हे 3 द्वार आहेत. त्रिविधम नरकशेदम, हे 3 द्वार नरकाचे सांगितलेलं आहे. कारण या विकारांनी कामेन कर्म नाशस्यात्, क्रोधेन ज्ञान नाशनम, लोभेन भक्ती नाशस्यात्, तस्मात् एतत्रयं त्यजेत. बघा काम विकार आहे, कामाने कर्माचा नाश होतो, कामेन कर्म नाशस्यात्, क्रोधेन ज्ञान नाशनम, लोभेन भक्ती नाशस्यात्. बघा एका विकाराने काय होतं आणि हा काम विकार अत्यंत कोणाचा नाश झाला. आता काम विकार अत्यंत जर बघितलं तर तो अंगद म्हणतो रावणा तो काम विकार तुझ्यामध्ये आहे. कारण रावणाचा नाश कशामुळे झाला. रावणाच्या मृत्यूला कोण कारण आहे. श्रीच कारण आहे, सीताच कारण आहे. कारण रावण एवढा अंधधुंदीमध्ये होता, एवढा अभिमानामध्ये होता आणि अति अभिमान चांगला नाही महाराज. अति अभिमान असो, अति गर्व असो, कोणती गोष्ट शास्त्र सांगतं अति सर्वत्र वर्जते. बघा सीता अति रूपेण वै सीता, अति दानात बलिर्बद्धो, अति गर्वेन रावण, अति सर्वत्र वर्जते. अति तेथे माती. कारण अति गोष्ट सर्वत्र. बघा रावणाला अति गर्व होता, रावणाचा नाश झाला. बलीना दान दिलं, दान द्यायला पाहिजे, परंतु एवढं दान दिलं की ते दान अति दानात बलिर्बद्ध, बलीला सुद्धा पाताळामध्ये भगवंताने घातलं. अति दाना आणि अति रूपेण वै सीता. बघा सीता सुंदर होती तर रावणाने सीतेला पळवून नेलं. इंद्राचा पुत्र जयंताने सीतेवर कुदृष्टी टाकली. म्हणून अति सर्व आणि हाती गोष्ट रावणामध्ये आहे. अति काम आहे. कारण त्या रावणाने विचार नाही केला महाराज. बघा त्या रावणाने एवढ्या ऋषी मुनींच्या कन्या आहेत, ऋषी मुनींच्या कन्या पळवल्या, ब्राह्मणाच्या कन्या पळवल्या, पतिव्रत्या श्री पळवल्या, ऋषी मुनींच्या अनेक कन्यांचं हरण केलं. रावणाने कशाही प्रकारचा विचार केला नाही आणि पतिव्रता सतींना देखील पळवलं. तेव्हा अनेक त्या पतिव्रतांनी रावणाला शाप दिला, हे रावणा एक दिवस तुझ्या मृत्यूचं कारण ही स्त्रीच होणार आहे. आणि सीता त्या रावणाच्या मृत्यूचं कारण झाले. म्हणजे शास्त्र सांगतं की अति, बघा अति काम आहे ना ज्याच्यामध्ये, तर तो जिवंत जरी दिसत असला तरी मृत्यू समान आहे. कारण रावणामध्ये अतिशय भयंकर असणारा काम आहे. तर तो मनुष्य जरी दिसताना समाजामध्ये जगत असला, प्रतिष्ठावान असला, समाज जरी त्याला माहीत असले, परंतु तो जिवंत नाही. शास्त्र सांगतं तो जिवंत असताना मृत्यूच्या आणि मृत्यू समान आहे. का मृत्यू समान आहे. कारण त्याचा परमार्थाचा आणि त्याचा काही संबंध नाही. परमार्थाचा आणि त्याचा किंचिन मात्र काडी मात्र परमार्थाचा त्याचा आणि संबंध नाही. जीवनामध्ये परमार्थाचा लवलेश नाही, भक्तीचा लवलेश नाही. असा मनुष्य जिवंत असला तरी काही उपयोग नाही आणि असा मनुष्य मृत असला तरी उपयोग. कारण तो असूनही मेल्यात जमा आहे. म्हणून शास्त्र सांगतं हे 14 प्राणी त्याच्यामधला अत्यंत जो कामी आहे तो जिवंत असताना देखील आणि मृत समान आहे. दुसरं बघा वाम मार्गी. एक मनुष्य असा आहे वाम मार्गी.
म्हणजे तो देखील जिवंत असताना मृत्यूचे समान आहे. आता वाममार्गी कोण आहे? जो नकारात्मक आहे. बघा, ज्याचं बोलणं नकारात्मक आहे, ज्याचं वागणं नकारात्मक आहे, ज्याचं पाहणं नकारात्मक आहे, जे जे काही करेल तो नकारात्मक. एखादा परमार्थ करीत असेल त्या परमार्थाला विरोध जाईल, एखादा सत्य चालू असेल त्या सत्यामध्ये विरोध जाईल. कोणी दान देत असेल, म्हणले एवढं दान देऊ नका, एवढं दान देण्याची काय गरज आहे, त्या ठिकाणी विरोध जाईल. आणि कोणी तीर्थयात्रेला जात असले, कशाला तीर्थयात्रेला जाता, तीर्थयात्रेमध्ये तो विरोध करेल. कोणी परमार्थ करीत असाल त्या ठिकाणी विरोध करेल. आणि प्रत्येक परमार्थ कार्यामध्ये तो विरोधच करेल. चांगलं कधी त्याला चांगलं दिसणारच नाही. परमार्थ करणारे काय म्हणले, परमार्थ करा, टाळ कुटतात म्हणले रात्रंदिवस, व्यर्थ वेळ वायाला घालतात. वेळ काय काय परमार्थामध्ये रात्रंदिवस टाळ कुटतात, काय काय व्यर्थ वेळ वायाला घालतात. आणि असं असलं त्याला कोणतेही ज्याच्यामध्ये सकारात्मक विचार नाही, परमार्थाचा विचार नाही, भजनाचा विचार नाही, भक्तीचा विचार नाही, जो काही विचार आहे सर्व नकारात्मक आहे. ज्याची वृत्ती म्हणजे सर्व बोलणं, कधी चांगला विचार करणारच नाही. स्वतःविषयी कोणाच विषयी कधी चांगलं, ज्या ठिकाणी चांगलं असलं तरी त्याला चांगलं दिसणारच नाही, त्याला वाम मार्गी म्हणतात. आणि असा मनुष्य जर समाजामध्ये असला, शास्त्र सांगता असा मनुष्य जिवंत असताना मृत समान आहे. कारण तो जिवंत असूनही उपयोग नाही ना, त्याचा परमार्थाला काही उपयोग नाही आणि कशालाच काही उपयोग नाही. असा मनुष्य जिवंत असताना देखील तो मृत आहे. शास्त्र सांगतं मेल्यामध्ये तो जमा आहे, फक्त दिसताना तो जिवंत दिसतो. बघा, पहिला अत्यंत कामी, दुसरा अत्यंत वाममार्गी आणि तिसरा अत्यंत कंजूस. बघा, कंजूस मनुष्य समाजामध्ये असतात, परंतु मनुष्याने अति कंजूस नसावं. अति काही मनुष्य अति चमडी जायला की दमडी नाही. बघा, अति कंजूस नसावं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार जीवनामध्ये, थोडा तरी. बघा, आपण जरी दान देऊ शकत नसलो तरी शरीराने आपण काहीतरी करू शकतो, कोणाला चांगला मार्ग दाखवू शकतो, चांगलं बोलू शकतो. आता एकदा एक जण ज्याला कधी दान द्यायची सवय नव्हती, तो गाळामध्ये फसला. आता फसल्याच्या नंतर त्याला काढण्याकरता बरेच जण आले. आता त्याला कधी दान देण्याची सवय नाही. बाकीचे म्हणले, अरे तुला वर काढतो आम्ही, तू फक्त हात दे, हात आम्हाला हात दे. तो हात द्यायला तयार नाही, कारण कधी त्याने द्यायचं त्याला सवयच नव्हती. बघा, आता त्याला गाळामधून काढायचा आहे, ते बाकीचे म्हणले हात दे, तू फक्त हात दे, कारण तो हात सुद्धा द्यायला तयार नाही. बघा, एवढे मनुष्य कंजूस असते. बाकीचे आता एक जण अरे म्हणले, मूर्खा तुला बाहेर काढायचं आहे, हात देऊ नको, बरं हात घे म्हणले, हात घे. अथवा हात दिला तेव्हा तो त्याला वर काढलं. बघा, असे मनुष्य, म्हणून मनुष्याने अति कंजूस नसावं. कारण थोडं तरी जीवनामध्ये अतिशय कंजूसपणा म्हणजे तो जिवंत असताना मृत्यू समान आहे. बघा, शास्त्र सांगतं, एकदा काय झालं, एका गावामध्ये एक मनुष्य राहत होता आणि अति कंजूस, तो तीर्थाला कधी गेला नाही. बघा, गंगाजवळ 4-5 किलोमीटर गंगा होती, तरी कधी गंगे स्नानाला गेला नाही. का गेला नाही? कारण त्या ठिकाणी ब्राह्मण भेटतील आणि ते ब्राह्मण मला दान मागतील. आता ते ब्राह्मण दान मागतील या भीतीने तो गंगा स्नानाला सुद्धा जात नव्हता, कधी मंदिराच्या दर्शनाला सुद्धा जात नव्हता. कारण त्या ठिकाणी पुजारी असतील, पंडित असतील, ते आपल्याला दान मागतील या भीतीने कधीही तो आयुष्यभर. बघा, काही काही पठ्ठे असे असतात आयुष्यभर, परंतु त्यांना काहीच माहिती नाही. काहीला सरला भेट माहित नाही महाराज, काहीला ती परंपरा योगीराज चांगदेव महाराज माहित नाही, पांडुरंग परमात्मा माहित नाही. आयुष्य जातं. बघा, एक दिवस पत्नी खूप बोलली, म्हणले काय तुम्ही एवढं आयुष्य वय झालं 50-60 वर्ष, अजून तुम्ही गंगा एवढी जवळ आहे, कधी गंगेचं स्नान नाही, कधी देव नाही, धर्म नाही. पत्नी एवढी बोलली. बरं, बघा, आता पत्नीचं ऐकावंच लागत. पत्नी म्हणली, अच्छा आज तुम्ही जा गंगा स्नान करून या. अहो, काही जीवनामध्ये काही परमार्थही केला पाहिजे, काही भजन भक्ती. आता पत्नी बोलल्यामुळे कसा तरी लाज खाज निघाला. बरं, 1 रुपया सुद्धा घेतला नाही बरं का. सोबत जर पैसे जर घेतले तर त्या ठिकाणी दान द्यावं लागेल. आता गेला 5-6 किलोमीटर गंगा होती. आता त्या ठिकाणी आता भगवंताला सगळं कळतं ना, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्या परमात्म्याला तर सर्व काही कळतं. प्रत्येकाच्या मनातलं जाणणारा तो परमात्मा आहे, त्याला सर्व कळतं. आता भगवंत देखील त्याची लीला
गंमत बघण्याकरता बरं तो अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी स्मशान घाट आहे, कारण तिथे कोणीच येणार नाही दान मागण्याकरता. अशा ठिकाणी गेला की मला कोणी बघणार नाही स्मशान घाटावर, आणि मी गंगेमध्ये डुबकी लावील आणि आपल्या गावाला परत निघेल. आता भगवंताने लीला रचली, भगवंत फार लीला करणारे. भगवंताने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. आता ब्राह्मणाचं रूप घेतलं, त्याने गंगेमध्ये डुबकी लावली, इकडं तिकडं बघितलं कोणी दिसतं का, आणि निघणार पळणार. त्याच वेळेस आता ते भगवंत त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये होते. म्हणले यजमान की जय हो. म्हणले ब्रह्म काहीतरी मला द्या म्हणले. तो म्हणला नाही मी, कारण माझा नियमच नाही म्हणले, मी कोणाला दान देत नाही. हा कसं तरी सुटा. अहो म्हणले असं नाही. आता ते भगवंत त्या ब्राह्मणाच्या विषयात म्हणले मी संतोषी ब्राह्मण आहे, मी फार संतोषी, आणि माझा असा नियम आहे मी मला 1 वर्षाने मी दान मागत नाही, फक्त एकदाच मागतो म्हणले. कोणी असा यजमान भेटला का त्याला दान मागितलं 1 वर्षभर आणि मला ते पुरतं म्हणले. जो कोणी आता 1 वर्ष झालेला आहे, आता माझ्याकडे सर्व काही संपलेलं आहे आणि मला दान दे. 1 वर्ष याने विचार केला, मी 1 महिन्याचा 1 दिवसाचा जरी देऊ शकत नाही, 1 दमडी नाही देणार. मनातल्या मनात तो म्हणला 1 दमडी सुद्धा देणार नाही. आता तो ते ब्राह्मण रूपी ते म्हणले परंतु माझाही असा नियम आहे, मी आता काही तुम्हाला सोडणार नाही, कारण माझा नियम आहे मी एकदा ज्याला बघितलं ना एकदाच मागत असतो म्हणले, कारण मी संतोषी ब्राह्मण आहे. एकदा मागितलं मला वर्षभर पुरतं, वर्षभर मी आरामशीर खातो म्हणले. आता मी काय जाणार नाही. हा म्हणले आता काय बरी गत पडली. एक तर एक मी चांगल्या ठिकाणी घाटावर स्नानाला गेलो नाही, ज्या ठिकाणी स्मशान घाट आहे त्या ठिकाणी आलो. बरं लोक सर्व चुकले, लोकांना चुकवलं, सर्वांना चुकवलं, या ठिकाणी आलो तरी या ठिकाणी हा ब्राह्मण आता कसं याच्या तावडीतून सुटावं म्हणले. आता याने विचार केला, म्हणले मी नंतर देईन, नंतर देईन, काही हरकत नाही म्हणले, नंतर येईन. बरं याने विचार केला, आता म्हणले आपण निघून जायचं, या ब्राह्मणाला आपल्या गावाचं नाव सांगायचं नाही, काही सांगा आपलं नाव काही सांगायचं नाही. त्या ब्राह्मण रूपी आणि त्या भगवंताला सांगितलं मी तुम्हाला नंतर देईल कसं तरी. याने आणि तिथून निघला, त्याला आनंद झालं. बरं सुटलो म्हणले, आता दान देण्याचं वाचलं आणि नंतर गेला. भगवंताचं त्या ठिकाणी काही मंदिरं होते, मंदिरात दर्शन घेतलं, तसाच घरी आला. आता दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मण आले ना, त्यांना काही सांगायची गरज आहे. ते ब्राह्मण आले सकाळी सकाळी, ओम भवती भिक्षाम देई. ती पत्नी आली बाहेर. म्हणले का कुठले? म्हणले तुमचे पती आले होते काल, त्यांनी सांगितलं मी दान नंतर देईन म्हणले. आता हा घरात ऐकत होता, याला वाटलं आता इथं पण आले का. आता याने ती पत्नी घरात आली, पत्नीनं सांगितलं ते ब्राह्मण तुम्ही कोणाला दान देण्याचं म्हटले होते का? हो म्हणले, म्हटलो होतो. आता पत्नीला सांगितलं, त्यांना जाऊन सांगते आजारी पडले म्हणे, घरामध्ये आजारी पडले. आता ती पत्नी गेली बाहेर आणि त्या यजमानाला सांगितलं ते आजारी पडले. त्यांनी विचार आजारी पडले म्हणले, ते जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही म्हणले. आता बरा पश्चाताप झाला, याने मधून ऐकलं, आता बरा पश्चाताप. एक वेळेच मी दान द्यायला तयार नव्हतो, आता जोपर्यंत राहिले तोपर्यंत शिधा सामग्री. ते ब्राह्मण म्हणले पत्नी द्या म्हणले आता शिधा सामग्री. आता जोपर्यंत हे बरे होत नाही तोपर्यंत आता 1-2 दिवस कसे तरी काढले. तिसऱ्या दिवशी पत्नी म्हणायची काय करले, काय करायचं आता? तो म्हणला त्यांना जाऊन सांगते, गेले. बघा एवढा आता हा घरात पडलेला आहे आणि एवढा कंजूस माणूस त्यांना त्या ब्राह्मण सांगते गेले. आता ते बाहेर त्या ब्राह्मणाला जेव्हा सांगितलं ते गेले. म्हणले आता माझे यजमान गेले, त्यांची अंत्यविधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही. त्या पत्नीने सांगितलं तुम्ही काही काळजी नका, मी सगळ्या गावाला जमा करतो म्हणले. आता सगळ्या गावामध्ये निमंत्रण दिलं. बघा हा काय माणूस कंजूस, हा तसाच पलट्या सर्व काही ऐकत आहे. आता बघा सर्व गाव जमा झालं त्या ठिकाणी आणि गाव जमा झाल्याच्या नंतर याला आता बाहेर काढलं. हा कसा तरी श्वास रोखून पडलेला आहे. ती पत्नी बळस रडत आहे मोठमोठ्याने. आता पत्नी रडत आहे. भगवंताने विचार केला काय कंजूस माणूस आहे म्हणले, हा दान द्यायला तयार नाही, मृत झाला, मरणाचं ढोंग केलं. आता शेवटी काय करणार? ती पत्नी गपची हळूच कानामध्ये सांगायची, अहो तुम्ही असं नका करू,
तुम्हाला अग्निसंस्कार करतील बरं काय. तरी हा ऐकायला तयार नाही. आता तरी उठून बसायचं तरी काही नाही. आता लोकांनी केलं ना हो, आता ती ताटी तयार केली, राम नाम सत्य. आता तो ब्राह्मण होता, भगवंत रूपी ब्राह्मण, तो म्हणले फार वाईट झालं. कसं आता खोटं रडत होता बघा, समशानापर्यंत आणलं, आता सरणावर ठेवलं, अग्नी द्यायचं राहिला बघा. एवढा भगवंत म्हणाले खरंच हद्द झाली म्हणले, आजपर्यंत एवढे कंजूस पाहिले परंतु याच्यासारखं कंजूस बघितलं नाही. म्हणजे एवढा कंजूस मनुष्य मरायला तयार झाला परंतु दान द्यायला तयार नाही. आता शेवटी आता ते भगवंत होते त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्याच्या कानात जाऊन म्हणले, अरे बाबा तू असं मरणाचं नाटक करू नको, मी भगवंत आहे म्हणले, मला तू काही देऊ नको परंतु तुला काहीतरी माग, मी तुला प्रसन्न झालेलो आहे. आता भगवंत आहे, प्रसन्न झालेला आहे. शेवटी बघा मनुष्य एवढा कंजूस, तो काय बोलला, तो म्हणला तुम्ही जर मला प्रसन्न असले ना, मला काही देऊ नका, फक्त मला काही मागू नका. बघा, मला काही देऊ नका परंतु माझा पिच्छा सोडा. बघा भगवंत साक्षात आलेला आहे. जो भगवंत तपश्चर्या करून प्राप्त होत नाही, जो भगवंत साधना करून, जो भगवंत भजन करून, ज्याच्या करता अनेक सायास करावे लागते, तो भगवंत सहज प्राप्त झाला तरी हा डोळे उघडून बघायला तयार राहील. हा म्हणतो तुम्ही पहिले जा, आता मला काही मागू नका. आणि थोड्याच वेळात भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान झाले, याने डोळे उघडले. आणि बघा असे मनुष्य काही कंजूस असतात. म्हणून शास्त्र सांगतात एवढा जर मनुष्य कंजूस जर असेल तर तो मनुष्य जिवंत असताना देखील मृत समान आहे. कारण त्यांचं परमार्थाला जर त्यांचं धन जर परमार्थाला उपयोगी येत नसेल, त्यांच्या घरातलं कोणताही धान्य असो, कोणताही पदार्थ जर परमार्थाच्या उपयोगी येतच नसेल, देवाकरता उपयोगी येत नसेल, साधू संतांकरता उपयोगी येत नसेल, कशाही उपयोगी येत नसेल, तर शास्त्र सांगतो ते जिवंतपणे अतिशय कंजूस असणारा मनुष्य जिवंतपणे मृत समान आहे. तो जिवंत असला तरी उपयोग नाही आणि मृत असला तरी उपयोग नाही. म्हणून असे 14 प्राणी आहे, अत्यंत कामी, वाममार्गी, अत्यंत कंजूस आणि अतिदरिद्री. बघा आता 4था सांगितला, अतिदरिद्री मनुष्य देखील शास्त्र सांगतं की तो देखील मृत समान आहे. कारण अतिदरिद्री मनुष्य असला, खाण्याची चिंता असते, पिण्याची चिंता असते, कपड्याची चिंता असते, अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी, अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. कारण धनसंपत्ती नसली, अतिशय दरिद्र असला मनुष्य, त्याला किती काही वेळ एवढं दुःख होतं की आपण मृत झालो तरी बरं, कारण त्याला जिवंतपणे आपण मेलेलो तरी बरं, एवढं त्याला दुःख होतं, एवढा तो त्रास सहन करतो. त्याला असं वाटतं हे जीवन नको. कारण अति आत्मदोषात दरिद्रता कोणाला प्राप्त होते? कारण हा आत्मदोषात कर्तव्य विमुख असणारा पुरुष आणि दरिद्र होतो. त्याकरता शास्त्र सांगतं, परमपूज्य गुरुवर्य महाराजही कायम प्रवचनातून कार्यक्रमामधून सांगत असतात, दारिद्र्य दोष घालण्याकरता सकाळी सूर्याची उपासना केली पाहिजे. कारण आयु सत्व बल आरोग्य सुख कीर्ती विवर्धना हा, आणि तो आयु यश कीर्ती देणारा सूर्य भगवान प्रत्यक्ष देवता आहे महाराज. धर्मराज युधिष्ठिर त्या सूर्याची उपासना करीत होते. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, सूर्याची उपासना ज्याने आणि आयुष्य प्राप्त होतं, कीर्ती प्राप्त होती, यश प्राप्त होतं आणि जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम, सप्तजन्माचं दारिद्र्य सहस्र जन्माचं दारिद्र्य जातं आणि आत्मदोषात दरिद्रता. म्हणून एखादा जर अतिदरिद्र्य मनुष्य असला तर शास्त्र सांगतं तो मनुष्य जिवंत असताना देखील मृत समान आहे. तो जरी जिवंत दिसत असला, व्यवहारामध्ये वर्तत असला आणि तरी देखील शास्त्र सांगतं तो अतिदरिद्र, तो मृत समान आहे. आणि 5वा आहे विमूढ. विमूढ म्हणजे अज्ञानी, ज्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, व्यवहारिक नाही, शास्त्र नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. कारण एवढी बुद्धी जड आहे, परमार्थाचं कोणतंही ज्ञान नाही, व्यवहाराचं ज्ञान नाही. कशाला
परमार्थ काय आहे, भजन काय आहे, भक्ती काय आहे, पशुतुल्य ज्याचं जीवन आहे. पशुला जसं काहीच घेणं देणं नसतं. बघा फक्त बघा बैल आहे, बैलाला काही घेणं देणं आहे, त्यांना फक्त खाणे. तुम्ही वल्ला चाळा टाका तरी ते खातील, वाळेल टाका तरी खातील, पेंट टाका तरी खातील, हिरवा चारा टाका, जे तुम्ही टाकशाल ते खा. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त खाणे, आहार, निद्रा, भय, मैथून एवढंच ज्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यांना बाकीचे परमार्थाचे घेणं नाही देणं नाही. कुत्र्याला काही घेणं आहे का देवाचं? कुत्र्याला देवापाशी सोडा तुम्ही, काय करेल कुत्र? अभिषेक करेल देवावर, काय करेल? का देवाचं काही घेणं नाही. त्यांना देवाला ते हुंगून सुद्धा पाहणार नाही, कारण देवाचं त्यांना तसे असे जे मनुष्य आहे, जे जीवनामध्ये असे ज्यांच्यामध्ये लक्षण आहे, अतिमूढ विमूढ आहे, मूर्ख अविवेकी, आणि असा जो मनुष्य आहे तो शास्त्र सांगतं की तो जिवंत असताना मृत समान आहे. तो जिवंत फक्त दिसतो, दिसताना जरी जिवंत असला तरी तो जिवंत नाही. तो मेलेल्यात जमा आहे, परमार्थाला त्याचा उपयोग नाही आणि कोणत्याही प्रकारचा. आणि नंतर 6वं सांगितलं, अपमानी व्यक्ती. अपमानी व्यक्ती सुद्धा मृत समान आहे. कारण काही मनुष्य असे असतात बघा, कुठेही गेले त्यांना अपमानच प्राप्त होतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले, व्यवहारात गेले, कुठेही त्यांचा अपमान होणार. आणि असा अपमानी व्यक्ती आहे, कारण असा अपमान मृत्यूपेक्षा बघा, मृत्यूपेक्षा सुद्धा भयंकर असणारा अपमान आहे. त्याकरता भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं, अरे अर्जुन तू युद्ध कर आणि तू कर्म कर, नाही तर हे तुझा अपमान करतील. तुझी प्रतिष्ठा काय आहे? तू संग्रामी अर्जुन, तुला निवांत कवचाचा ठाव फेडीला. आणि एवढा असणारा अर्जुन तू आणि युद्ध करायला तयार होत नाही, त्याकरता तू अपमान आणि अशी अपमानाची बाजू घेऊ नको. भगवंताने फार समजावून सांगितलं. म्हणून असा अपमानी व्यक्ती जर असेल तर शास्त्र सांगतं की तो अपमानी व्यक्ती जिवंत असताना मृत समान आहे. 7वं सांगितलं, सदा रोगी. बघा सदा जर रोगी असेल, अनेक प्रकारचे रोग जर असेल, कारण रोगही हे पापाचं फळ आहे, अनेक जर रोग असले तर तो मनुष्य देखील जिवंतपणे मृत समान आहे. आणि अत्यंत वृद्ध, बघा अत्यंत वृद्धपणा सुद्धा मृत समान आहे. कारण शरीरामध्ये वेदना होतात, त्रास होतात, म्हातारपणी थेटे पडसे, खोकला, हात कपाळाला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाली असे, मूक गळत असे, नाक श्लेष्मपुरी. कारण अनेक प्रकारचे अत्यंत वृद्ध झालेला मनुष्य आहे, त्याच्या जवळ कोणी जात नाही महाराज. ज्याने एवढं कमवलेलं असतं, सर्व संपत्ती कमवलेली असते, जमीन कमवलेली असते, एवढं काही केलेलं असतं, परंतु त्याच्या सोबत जोपर्यंत तरुण असतो तोपर्यंत सगळे त्याच्या घरात जागा मावत नाही, एवढे त्याच्याकडे येतात बोलण्याकरता. आणि अत्यंत वृद्ध झाल्यानंतर त्यांना कोणी विचारित नाही, भोजन केलं का विचारित नाही, पाणी पिले का विचारित नाही, तुम्हाला त्रास होतो का विचारित नाही. आणि एवढ्या त्याला शरीरामध्ये वेदना होत असतात आणि तो सर्व वेदना सर्व त्रास सहन करीत असतो. आणि त्यालाही असं वाटतं मी मृत झालेलो बरं, कारण तो त्याला देखील असं वाटतं मी जिवंतपणा माझा बरोबर नाही, म्हणून अत्यंत वृद्ध आहे. शास्त्र सांगतं की तो देखील जिवंत असला तरी मृत समान आहे. आणि 9वा सांगितलं, अत्यंत क्रोधी. बघा क्रोध मनुष्याला असावं परंतु अत्यंत क्रोधी नसावं. कारण अत्यंत क्रोध, बघा क्रोधासवे झाली भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. मनुष्याला ज्यावेळेस क्रोध येतो महाराज, त्यावेळेस काय बोलून सांगता येत नाही, काय कोणाचा अपमान करीन, काही कोणाला त्रास देईन. कारण क्रोध हा भयंकर आहे, अगोदर स्वतःच नाश करतो. बघा अटॅक जे येते ना मनुष्याला, अटॅक येतो त्याचं कारण क्रोध आहे. कारण क्रोधामुळे शरीरामध्ये त्या क्रोधाचा एवढा प्रेशर वाढतो. जसं महिला असतात, महिला एकमेकींना सांगून मोकळ्या होतात, परंतु मनुष्य काय करतो, स्वतः टेन्शन घेतो, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतो आणि ते टेन्शन शरीरामध्ये साचतं आणि तो क्रोध करतो. म्हणून क्रोध हा चांगला नाही. महाराज सांगतात, आजी शिवला माग माझे विटाळले अंग. क्रोध म्हणजे माग आहे. एखाद्याला जर क्रोध आला आणि तो जर मनुष्य त्याने स्पर्श केला तर शास्त्र सांगतं सचेल गंगेमध्ये स्नान करावं, गंगेमध्ये डुबकी लावावी.
कारण तो क्रोध आहे, तो क्रोध देखील आणि मांग आहे. म्हणून अत्यंत क्रोधी जर असणारा मनुष्य तो देखील जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा आहे, तो देखील जिवंत नाही. 10वा सांगितलं पापाचे पैसे खाणारा, 2 नंबरचे पैसे फुकटचे ते खाणाराही जो कोणी असल तर शास्त्र सांगतं तो देखील जिवंत असणार ना, तो देखील मृत समान आहे. त्याचा काही उपयोगच नाही ना. त्याचा जर यदाकदाचित तो दान करीत असेल, त्याचा काही सदुपयोग करीत असेल तर उपयोग आहे. सदुपयोग करीतच नसेल तर तो मृत समान सांगितलेला आहे 10वा. आणि 11वा सांगितलेला आहे अत्यंत स्वार्थी. बघा, काही मनुष्य कोणाचाही विचार करणार नाही, स्वतःचाच विचार करणार, प्रत्येक विचार स्वतःचाच करणार, स्वतः करता जगणार, स्वतःचा विचार करणार, सर्व काही फक्त शरीराचंच पालन पोषण करणार, तनुपोषक आणि दुसरा समाजाचा कोणाचाही विचार करणार नाही. असे पशुतुल्य मनुष्य शास्त्र सांगतं की ते मनुष्य सुद्धा अत्यंत स्वार्थी मनुष्य आणि जिवंत असताना मृत समान आहे. 12वा सांगितलं निंदक. जो निंदक आहे, बघा कबीर महाराज सांगतात, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की, साचा झूठा दोनों बाई खुदा ने बनवाया, भगत की निंदा भगत करे वही नरक में गया, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. बघा, निंदा हा भयंकर असणारा क्रोध आहे, कारण निंदा करणारा सर्व पाप जातं महाराज. निंदा करणाऱ्याला जे काही पाप असतील सर्व, एकनाथ महाराज सांगतात, निंदक हमारी काशी है सब पापों की विनाशी है. निंदक हमारी खरा काशी कोण आहे? तो निंदक आहे. तो सब पाप, निंदक हमारी गंगा है सब पापों को भंग करने वाला है. कारण तुकाराम महाराज सांगतात निंदक किती कृपाळू. बघा, आता माता असती ती स्वतःच्या हाताने कपडे धुती महाराज, परंतु हा निंदक आहे स्वतःच्या मुखाने दुसऱ्याचं सर्व पाप धुवून काढतो महाराज. त्याकरता मनुष्याने जीवनामध्ये कोणाची निंदा करू नये, कारण निंदेने परमार्थ, बघा परमार्थ केलेला सर्व परमार्थ आणि वायाला जातो महाराज. निंदा केलेलं सर्व, जे केलेलं पुण्य असल नसल ते सर्व पुण्य निघून जातं. त्याकरता मनुष्याने, आणि अत्यंत निंदा करणारा असल तर शास्त्र सांगतो तो जिवंत जरी असला तरी तो मृत समान आहे. त्याचा जिवंत असून उपयोग नाही, तो फक्त दिसताने जिवंत दिसतो, परंतु अत्यंत निंदा करणारा व्यक्ती जिवंत असताना आणि मृत समान आहे. आणि 13वा सांगितलं भगवंताशी विमुख. बघा, काही मनुष्य भगवंताशी विमुख असतात महाराज. जवळ असूनही परमार्थाचा कधी कीर्तनाला जाणार नाही, जवळ कीर्तन असलं कधी कीर्तनाला जाणार, कधी कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही, कधी भजनाला जाणार नाही. सदा भगवंताशी विमुख असणारा कधीच, आणि परमार्थाकडे कधी पाहिलं त्याची परमार्थाकडे पाठच आहे. परमार्थाचा कधी तो स्वीकारच करीत नाही, परमार्थ जीवनामध्ये उतरूनच येत नाही, आतमध्ये त्याच्या जातच नाही. महाराज सांगत असतात काय, त्या मूर्तीचं उदाहरण, 2 मूर्ती आहे, एका मूर्तीची किंमत 5,000 रुपये आणि एका मूर्तीची किंमत 5 लाख रुपये. आता दोन्ही मूर्ती सारख्या आहे, दोन्ही मूर्ती एका कारागिराने बनवलेल्या आहे, दोन्हीला धातू एक वापरलेला आहे, दोन्ही मूर्त्या सारख्या आहे. मग फरक काय त्या मूर्तीमध्ये? बघा, एका मूर्तीचा असा आहे, एका मूर्तीमध्ये इकून दोरी घातली का एकानातून घातली एकानातून निघून जाते. आता त्या मूर्तीची किंमत किती? 5,000 रुपये. आणि एक मूर्ती अशी आहे, आता त्या मूर्तीच्या कानामध्ये दोरी घातली का ती सरळ आतमध्ये पोटामध्ये जाते. म्हणजे एक श्रोता असा आहे जो ऐकतो पण आणि सोडून देतो, परंतु एक श्रोता असा आहे की जे काही परमार्थ आहे ते आत्मसात करतो, काहीतरी थोडा तरी जीवनामध्ये त्याचा उपयोग करतो, थोडा तरी परमार्थामध्ये त्याचा आणि उपयोग करतो. म्हणून शास्त्र सांगतं जो भगवंताशी विमुख आहे, परमार्थाचे सदा त्या परमार्थाशी विमुख आहे, ज्याला परमार्थाचं घेणं देणं नाही, तर शास्त्र सांगतं असा मनुष्य जिवंत असताना मृत समान आहे. काय उपयोग आहे त्याचा? जगून सुद्धा काही
उपयोग नाही महाराज. किती काही जगतात, पशुपक्षी जगतात. पशुपक्ष्याच्या जगण्याला जसं अर्थच नाही तसं त्या मनुष्याला. आणि शेवटचं सांगितलं, श्रुती आहे, शास्त्र आहे, संत आहे, जो साधू संतांचा विरोधी आहे, सतत साधू संतांचा दोष करतो, साधू संतांची निंदा करणार, साधू संतांच्या टवाळ्या करणार सतत, आणि साधू संतांच्या विरोधी असणार, प्रत्येक परमार्थ कार्यामध्ये विरोध करणार, कोणताही साधू असो त्याचा जो विरोध करणार. आणि शास्त्र सांगता असा जो व्यक्ती आहे तो पण जिवंतपणे मृत समान आहे, तो देखील आणि मृत समान आहे. बघा, जे गेलेले व्यक्ती आहे ते तर गेलेलेच आहे, परंतु काही जिवंत असताना देखील मृत समान आहे. आता हे सर्व तुलसीदास महाराज सांगतात. केव्हाचा प्रसंग आहे? हा प्रसंग आहे ज्यावेळेस रामायणातला प्रसंग आहे, लंका कांड. त्यामध्ये युद्धाचा प्रसंग आहे. राम रावणाचं युद्ध चालू होतं. त्या ठिकाणी अंगद गेला. अंगद आणि रावणाला बोलला, अरे रावणा, तुला मारून काही पुरुषार्थ नाही, कारण तू अगोदरच मृत समान आहे, तू अगोदरच मेलेला आहे. त्यावेळेस हा संवाद झालेला आहे. 14 प्रकारचे जे प्राणी आहेत ते जिवंत असताना देखील मृत समान आहे. मग आपल्यामध्ये कोणते लक्षण आहे हे आपण बघून घ्यावं. एवढे जर, आणि हे लक्षण अत्यंत सांगितले, ज्याच्यामध्ये हेच लक्षण अत्यंत आहे, प्रत्येकामध्ये हे लक्षण आहेच, परंतु वाजवीपेक्षा जास्त लक्षण, अति लक्षण असले तर समजून घ्यायचं. मग जिवंत फक्त मनुष्य दिसतो, व्यवहार करताना दिसतो. म्हणून जीवनामध्ये परमार्थ असावा, भजन असावे, भक्ती असावी. परमार्थाशिवाय जीवन शून्य आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज कायम कीर्तनातून आणि उपदेश करायचे. महाराज कीर्तन झाल्यानंतर, अरे बाबा, परमार्थ करा, भजन करा, भक्ती करा, दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका, आणि निर्व्यसनी जीवन बनवा, परमार्थाने जीवन सफल करून घ्या, असं महाराज कायम उपदेश करीत होते. महाराज सहज वाक्य होतं महाराजांचं, सहज बोलले हित उपदेश. कारण एवढे ब्रह्ममूर्ती संत, एवढे खरंच आपण भाग्यवान आहोत. अशा सत्पुरुषांचा, महान पुरुषांचा आपल्याला कीर्तन श्रवण करण्याकरता भेटलं, ज्यांचे प्रवचने आपण श्रवण करण. असे महात्मे भूतून आता ऐशे कोणी नाही, आता ऐशे कोणी होणे नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. खरंच ज्यांनी महाराजांचं कीर्तन जीवनामध्ये श्रवण केलेलं असेल त्यांचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण असे थोर पुरुष होते, कारण त्यांच्या अगोदर जे जन्माला आले त्यांचा काही उपयोग नाही. आता ते गेल्यानंतर जन्माला येऊन उपयोग नाही, परंतु त्यांचं सानिध्य प्राप्त झालं. तर हे जीवन, तर चिंतनाचा विषय फार आहे, परंतु आता वेळ या ठिकाणी झालेला आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. त्याकरता हे अर्जुन, अरे तू शोक करू नको. ज्याच्याकरता तू शोक करीत आहे ते शरीर नाशवान आहे. एक दिवस ते काळाच्या मुखामध्ये आणि ते शरीर जाणार आहे. आणि आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपण सोष्यति मारुतः. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसे श्री क्षेत्र सराला भेटायचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आज या ठिकाणी ज्यांचा दशक्रिया विधी कैलासवासी अशोक नाना ठोंबरे आणि यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरी त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो.